पायथागोरस सिद्धांत काटकोन त्रिकोणावर अवलंबून आहे. तुम्ही काटकोन त्रिकोण पाहिले का? हो. त्याचं काय वैशिष्ट्य असतं? तिन्ही बाजू सारख्या. काटकोन 90 अंशाचा कोन असतो. आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय आपण शिकणार आहोत. तर हा एक काटकोन त्रिकोण आहे. त्याला नाव देऊ आपण ABC. हा बी कोण आहे तो 90 अंशाचा आहे. याला आपण काय म्हणतो? कर्ण. हा काय आहे? पाया. आणि ही उंची. आता पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो की कर्णाचा वर्ग पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे याचा वर्ग आणि याचा वर्ग याची दोघांची जर बेरीज केली तर कर्णाचा वर्ग येतो. आता काही अशा संख्या आहे की त्याला पायथागोरसचे त्रिकोण म्हणतात. की इथं सांगितलं की 3, 4 आणि 5. जर ही बाजू 3 असेल, ही बाजू 4 असेल, तर ही बाजू 5 असेल. म्हणजे 3 चा वर्ग 4 चा वर्ग यांची बेरीज 5 चा वर्ग येते. म्हणजे त्याला आपण पायथागोरसचा त्रिकोण असं म्हणतो. एक उदाहरण देते. पाय आपल्याला 8 दिला आणि उंची आपल्याला 6 दिली. उंची 6 दिली तर आपल्याला कर्णाची लांबी काढायची. आता हा प्रमेय वापरायचा. कर्णाचा वर्ग आपल्याला माहित नाही मग तो आपण x लिहू. x वर्ग कर्णाला x म्हणून नंतर कर्णाचा वर्ग पाय आहे ते 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. 8 चा वर्ग किती येतो? 64 आणि 6 चा वर्ग 36. आता याची बेरीज करायची. किती येते? 100. याची बेरीज झाली x वर्ग आणि वर्गमूळ काढायचं. 100 चं वर्गमूळ किती? 10. 10 सेमी काढला कर्ण आला. अशा प्रकारे आपण पायाची लांबी दिली असता, उंची दिली असता आपण कर्णाची लांबी काढू शकतो. आता तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्याला उदाहरण देते की काटकोन त्रिकोण आहे का नाही ते आपल्याला शोधायचं. 2, 4 आणि 5. पाया 2 आहे, उंची 4 आहे आणि 3 चा 5 आणि कर्ण 6 आहे. तर हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. त्रिकोण आहे का नाही? काढायचे. 6 चा वर्ग करायचा, 4 चा वर्ग करायचा, 2 चा वर्ग. यांची बेरीज करून 6 चा वर्ग